कॅन्सर होऊ नये ह्यासाठी आपण काय करायला पाहिजे हा एक मोठा प्रश्न आहे. कारण जगात असं समजलं जाते की कॅन्सरची सुनामी आली. जे अक्यूट डिसीज आहेत म्हणजे ज्यांना लोकांचा आधी मृत्यू व्हायचा, प्लेग, मलेरिया, टायफॉइड, हे यामुळे होणारे मृत्यू कमी झालेले आहेत. पण कॅन्सर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत. तर त्याला कारणं आपण बघितली. मग आता कॅन्सर टाळायला कसं पाहिजे? तर पहिली गोष्ट म्हणजे व्यसनांपासून लांब राहायला पाहिजे. तंबाखूजन्य पदार्थ, दारू यापासून लांब राहायला पाहिजे. दुसरी गोष्ट, जेवणामध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढवायला पाहिजे. प्रोटीनसाठी आपण काय खायला पाहिजे? जे लोक नॉन व्हेजिटेरियन आहेत, मिक्स्ड जेवण घेतात म्हणजे व्हेज आणि नॉन व्हेज, अशा लोकांनी मासे आणि अंड्याचं प्रमाण वाढवायला पाहिजे. साधारणपणे आपल्या वजनाला 0.8 गुणाकार केला तो जो आकडा येतोय तेवढे प्रोटीन रोज खायला पाहिजेत. समजा 50 किलो वजन आहे गुणिले 0.8 म्हणजे 40 ग्रॅम वजन. 50 किलो वजन असणाऱ्या माणसानं 40 ग्रॅम कमीत कमी प्रोटीन रोज खायला पाहिजेत. 60, 70, 100 ग्रॅम खाल्ले तरी सुद्धा चालतील. जेवढे जास्त प्रोटीन खाल, जेवढे कार्बोहायड्रेट कमी खाल, म्हणजे काय, भात आणि भाकरी, बटाटा, रताळी, साखर, ज्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त आहे, हे कमी खायला पाहिजेत. पालेभाज्या आणि फळभाज्या जास्त प्रमाणामध्ये खायला पाहिजेत. दारू सारख्या आणि तंबाखू सारख्या व्यसनांपासून लांब राहायला पाहिजे. जे लोक दारू पिणारे आहेत, दारू पिऊन लिव्हर खराब होत आहे, आपल्याला माहिती आहे दारू पिण्याचे लिव्हर खराब होत आहे. लिव्हर खराब झाल्यानंतर त्या रुग्णांमध्ये, बऱ्याचशाच रुग्णांमध्ये लिव्हरचा कॅन्सरचं प्रमाण दिसून आलंय. तर दारू प्यायचं प्रमाण बंद करायला पाहिजे किंवा अतिशय कमी प्यायला पाहिजे. कारण दारू काय आवश्यक नाही आहे.